हवं अजून किती वेळ असंच बसणार आहेसा? विचार करतोय समजना झालंय. दिसभर जे झालं तेच नवं. हवं माझ्या बी मनात तेच घोळत आहे. आता काय करावं? आपण काय समजायचं? घरात बांधून ठेवलेला बाळ्या होता, बाहेर होता, यो कोण होता? आता हे कुणा कुणासनी समजून सांगायचं? बाळू कोण हाय? आज जे बघितलं ते खरं का खोटं कोणाला विचारायचं? पांडुरंगाच्या पायी डोकं ठेवायचं आणि हाल सिद्धनाथ आप्पासनी विचारायचं. दुसरं काय? अरे ते झालं, पण बाळ्या कोण हाय ते कोण सांगणार आपल्याला? असं तर कोणच नाही. आताच गुंडप्पाचा जीव परत आला. तो कसा परत आला देवाला ठाव. पण हे बघून उद्या कोणी दारात आलं तर? आता तर बाळू बी धड बोलत नाही. असंच चालू राहिलं तर बाळ्याचं पुढं कसं व्हायचं? हवं आता साळत धाडून बघितला, कामावर धाडून बघितला, घरात बी बांधून ठेवलं. आता आणि काय करावं? काहीतरी करायला पाहिजे. अगं तू तरी सांग. हवं स्वतःच्या पोराला असं कासरानं बांधून ठेवताना आतड्याला पिळ पडत होता माझ्या. गंगी संग गेला असता तर काळजी नव्हती. बाय पण आता गावात बायका विचारतील तेव्हा काय सांगू? गुंडप्पा जित्ता कसा झाला? बाळ्यानं काय बी केलं नाही असं सांगायचं. हाय हो लोक नाही ऐकायची. तीच जात्याल तसं विसरत्याल लोक. तसं झालं तर चांगलंच आहे म्हणा. आता समजलं का बाळ्याला का बोलीत होती. तो पंच बाळ्याच्या का पुढं पुढं करतोय ती. सुंदरा असं तर नाही ना? लोकच कळत आहे बाळ्या काय आहे ती. आपण आई बाप आहोत त्याच म्हणून बाळ्या काय आहे ते समजना. अव बाळूशी मायेनं बोलायला पाहिजे. त्योच सांगेल काहीतरी. अन खोटं तर नाही बोलायचा. हा येळ मिळाला तर बोलून बघ. वय बर रात झाली आहे, तुम्ही बाहेर थांबू नका. चला. होय गावात आवाज यायचा बी बंद झाला. जा. पंच येळ बघा घाव घाला. अयो कुणावर घाव घालतोस रे वेड्या? अहो म्हणजे अक्का बाहेर जात असत्याल ना तेव्हा जायचं त्या खोलीत उघडायचं सोन्याचं रांजण. अयो असंच करायला पाहिजे बघ. अयो पण ती बाहेर जात नाही रे तर त्या बाहेर जायला पाहिजे. देवाचं नाव घेत जाण काय मग. असं म्हणतोस? हं. महादेवा महालिंगराया, महादेवा महालिंगराया. बघा बघा तुम्ही देवाचं नाव घेतलं आणि लगेच तात्या हं? हे घे. आणि घेऊन घरला जाऊ.
बाळूसाठी आहे ते. अरे छान छान, ब्युटिफुल ब्युटिफुल. त्या बाळूने माझ्या गुंडप्पाचा जीव वाचवला. मग त्याला भेटायला जायला नको? काही रीत भात आहे की नाही? अयो अगदी बरोबर बोललीस वैजंता तू. अयो तू जायला पाहिजेस बाळूकडे. अय्यो, आणि तुम्ही वाड्यात काय तात्याबरोबर कुस्ती खेळणार आहात? अयो अयो म्हणजे मी पण येऊ म्हणतेस? चला पटकन. पंचाचं काम आहे वाईच. अयो तात्या, तू मध्ये बोलू नकोस हं? त्यांचे वाईच काय काम आहे ना ते ठाऊक आहे मला. अयो वैजंता, तू गेलीस काय आणि मी गेलो काय? अयो सारखेच. मी थांबतो वाड्यातच. काही उपयोग होणार नाही हं? त्या खोलीला मोठे कुलूप लावले आहे मी. अक्का, पंचासने लय भूक लागली आहे. खातील मग. अयो तात्या, मग बघू बाळूकडेच काही मिळते का ते. तिथे तुम्ही मागून तर बघा. वा चल ना. चला पटकन. चला पटकन. अक्का, अरे मी जातो शाळेत. भाकर बांधून ठेवले. हे घे. आय मी बी जातो बाहेर. झालं सुरू याच. आता भीमादा बी साळत चालाय आणि बाबी गेलाय शेतात. मग मी घरात बसून काय करू? म्या हाय की. दिसभर तुझ्याशी बोलत बसू होय? घरात काही करमत नाही बाई तुला बाळू. आय मी जातो, तुमचं चालू द्या. रब, शाळेत गेला असतास तर जीव बी रमला असता आणि शिकला बी असतास. मी आज शिकवल समजेस नाही. मास्तर काय शिकवणार आहे मला? वाय का? तुझं हेच बोलणं मला आवडत नाही बघ बाळू. राय आता मला जाऊ दे. आणि गावात लोकांनी विचारलं का बाळू तू गुंडप्पाला कसा जित्ता केला तर काय सांगणार? कोण विचारते त्यावर ठरवल काय सांगायचं. बर जा, पण सांच्याला दारात कुणी गारानं घेऊन यायला ना ग बाळू. हा यायचं, कारण मी आता गावात नाही थांबणार. गावाच्या बाहेर जाणार आहे माळ रानावर. का? आणि एकलाच जाणार होय? फोन पोरं आली तर आली. बर, भाकर देऊ का? नग लागले तर सांगतो. जा, पण लवकर ये. उगा हुडकायला लावू नग. इतकं शेतात बघायला झालं नाही म्हणून शेतात गेले हाय. ते येत्याल तेव्हा त्यांच्या डोसक्याला त्रास होईल असं काही वागू नग. आता जाऊ देणार आहेस का तुझंच ऐकत बसू? बाळू, माल तरी खरं सांग की गुंडप्पा परत कसा आला? याच्या आला मैत्र मानला त्याला काय होऊन देईल का? तू काय सांगायचं नाहीस. राय आता जातो. आया हाय तुझी, पण अजून बी तू कोण हायस ते काय समजना. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे जोगी दिसतो विचित्र
त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र नंदी तुझा मित्र, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. सुंदराबाई, अगं बया, तुम्ही या की या. अयो, बसा. राम 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 राम. होय. तुम्हाला न सांगताच भेटायला आलो बघा आम्ही. अहो, त्याला काय होतंय? घरात कोणी दिसत नाही. भाई हे शेतात गेला आहेत. आणि बाळूही दिसत नाही. बाळू गेलाय कुठेतरी बाहेर आणि भीमा साळत गेला आहे. अय्यो, म्हणजे एकट्याच आहात आज घरी. भाई तुम्ही बसा, मी पाणी देते. अयो, राहू दे बाळूची आई, राहू दे. गुंडप्पा, आता बरं वाटतंय ना तुला? होय. अय्यो, काय काय सांगत होता तो नंतर. कशाचं? अय्यो, भोवळ येऊन पडल्यावर खूप काही दिसले म्हणे त्याला. गुंडप्पा, अक्का काय म्हणतात मला तरी सांग की. मला भोवळ आली आणि मी पडलो, पण मी आकाशात होतो आणि मी एका रथातून चाललो होतो. त्या रथाला पांढरे घोडे होते. अरे काय सांगतोस काय? आणि मग मला बाळूचा आवाज आला. गुंडप्पा, खाली ये. हा, आणि मग पुढं काय झालं? आणि मी इकडे खाली डोळे उघडले. हो, काय म्हणायचं याला? सुंदराबाई, खूप उपकार आहेत बघा तुमच्या बाळूचे आमच्यावर. अयो, तुमचा बाळू काही साधा सुद्धा मुलगा नाही. अयो, आणि ह्या गोष्टीवर माझा विश्वास बसत चाललाय. अयो, साधा सुद्धा नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे का बाळूला तुम्ही असं काहीतरी समजू नका. त्याचं काय आहे मग तो जास्त करायला लागतो. अय्यो, बाळूची आई, तुम्ही त्याच्यावर ठेवायला पाहिजे विश्वास. अय्यो, हा, भेटायला पाहिजे, भेटायलाच पाहिजे. गावातले लोक म्हणतो ते गुंडप्पाला काय झालं नव्हतं. ती गोदा मावशी कशी चक्कर येऊन पडली, तसं छोटे मालक चक्कर येऊन पडले होते. तात्या, यो काही कळते का तुला कुठे काय बोलायचे आणि काय नाही ते? अय्यो, ए तात्या, गप्प बस की रे बाबा. नाही, मी असंच सांगितलं. गावातले लोक म्हणले. बाळूची आई, आम्ही बाळूसाठी आमच्याकडनं भेट वस्तू आणली आहे. अय्यो, वैजंता, घ्या. हे काय आहे? अयो, घ्या, आम्हाला बरे वाटेल. अय्यो, अहो नाही नाही, ह्यासनी नाही आवडायचं.
खरंच. माझ्याकडून बाळूला भेट आहे ही. हा गुंडप्पा, तू बाळूला भेटलास नव्हा का त्याला दे. आता म्या घेतलं तर बाळूचे वडील रागवतात मला. अय्यो वैजंता, असू दे, आपण नंतर पाठवून देऊ. अय्या गुंडू, अय्या. बर येतो आम्ही. हवं थांबा. येतो आम्ही. वय चला. अय्य अय्य, राम राम. बाळू, अरे मंगळू, पोटाला भाकर खाली का नाही? नाही रे, उपाशीच आहे बघ. काय देवप्पा, लोकांनी सोन्याच्या अंगठ्या काढून दाखवतोस ना. मग याला एक भाकर दे की खायला हात फिरवून. तू काय माझी परीक्षा बघायला आला आहे का काय? अरे तुझी काय परीक्षा बघायची, तू तर नापास आहेस. देवाप्पा, अहो, माझं बी डोकं चाला ना. ते हात फिरवून काढा की भाकर. डोक्याला ताणच नाही राहायचा काही. लय महिंदाळ भूक लागली आहे भाऊ. मी बी थांबू का तुझ्या आजची भाकर खायला? दामोरा, म्या ठरवल हातातून काय काढायचं आणि काय नाही ते. बरं देवाप्पा, मी गावातून भीक मागून आणणार नाही. मंगळू, तुला मार खायचा आहे का माझ्या हातचा? पाठीवर मारा, पर पोटावर नका मारू. खरं आहे देवप्पा, मी देऊ त्याला खायला भाकर का तू देतोस? ए, अहो, या लहान पोराने जर भाकर काढून दावली तर मग आपल्यासारखंच काय राहिलं? ए गब्बस, और खेळ नाही हो. मंगळू, मी तुला भाकर काढून दाखवतो, तर आयुष्यात नंतरच्याला फुकाफुकी मागू नग. घाम गाळ. ए, तू माझ्या माणसासनी फितवू नगस. का बरं का काय? काळू, तू तावतचे मित्र. अरे तुझी लेकर उपाशी आहेत. मला आधी ठाव असतं तर मॅच घरला याची भाकर घेऊन आला असतो खायला. आता तूच दे भाकर.